तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगावमध्ये कौशल्य विकासाला नवी दिशा। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन संपन्न। नाशिक जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाणारी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगावच्या भव्य पटांगणात आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच विस्तारित इमारतीचे प्रवेशद्वार यांचा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला शिक्षण, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली। संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना सहकार महर्षी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी संचालक अमित बोरसे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की संस्थेने आजवर शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी केली असून ही नवी इमारत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी नवे पर्व ठरणार आहे। यावेळी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम थोरात, माजी आमदार अनिलदादा आहेर तसेच अनेक ज्येष्ठ सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन औद्योगिक प्रशिक्षण इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशस्त वर्गखोल्या आणि तांत्रिक प्रशिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे। खरोखरच ज्या कर्मवीरांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, खरोखरच ग्रामीण भागातील हजारो शेतकरी वर्गातील मुलांची संस्था म्हणजे मराठा विद्याप्रसारक संस्था विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मोठा दिलासा देणारी संस्था आहे। आजच्या युगात नांदगाव तालुक्यातील भरभरा जिल्हा आली आहे। नांदगावसह परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे। ही एक अभिमानास्पद बाब आहे। संस्थेचे घोषवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय हे खरोखरच अंमलात येत असल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला आहे। कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव। आपण नेहमीच आपल्या या कॅम्पसमध्ये ओपीडी चालू केले, त्या ओपीडीचं नेहमीच ते आपले चेकअप करत असतात। वय फक्त त्यांचं 85 आहे आणि एक दिवस ते चेकअप करायला आले ओपीडीला, तर आपल्या पगार मॅडमने सांगितलं की बाबा तुमचं जरा व्हेरिएशन दिसतं बीपी मध्ये। ते आपल्या मेडिकल कॉलेजला गेले, तिथे टेस्ट केल्या, टुडी इको केल्या आणि त्यांचे ब्लॉकेज निघाले। अजून होरायझनचा उल्लेख करेल की गेल्या 2 वर्षापूर्वी या नांदगाव तालुक्यात होरायझन अकॅडमी आपण चालू केले, अत्यंत गरजेचे। म्हणजे या नांदगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने बहुजन समाजासाठी एक चांगला दौर या सीबीएसई स्कूलच्या माध्यमातून चालू झालं। फक्त 2 वर्षामध्ये 700 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं। ते आम्हाला थांबवावं लागलं कारण आमच्याकडे क्लासरूम्स अवेलेबल नव्हतं। तात्काळ कार्यकारिणीचे मी पुन्हा एकदा सर्व नांदगाव तालुक्याच्या वतीने आभार यासाठीच मानेन की पुढच्या मीटिंगला त्यांनी भव्य अशी इमारत होरायझन अकॅडमीची मंजूर केली आणि आज युद्ध पातळीवर त्या इमारतीचं काम चालू आहे। भाऊ याच्यात सुधारणा मी एवढेच करेन की भाऊ याचं प्लॅनिंग जे आपण G+2 केलं होतं आणि मीटिंगवर चर्चा झाली होती, सुरुवातीला आपण G+1 करू। जर विद्यार्थी संख्या जर वाढली तर आपण तात्काळ आपण हाती घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या भरोशावर, माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आपण गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी डेव्हलप करतो। या ठिकाणी विश्वास त्यांनी काम केलं होतं। आज हे कुटुंब आज विष्णू सरांचे चिरंजीव बघितले तर तहसीलदार आहे नाशिकमध्ये अमोल तिथं जाहीर केलं होतं। सुमारे 4-5 कोटी रुपयाची ही इमारत या ठिकाणी झाली। त्याही वेळेस मी बोललो होतो आमच्या सभासद संख्येच्या हिशेबाने विचार केला तर सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी अमित भाऊंवर मोठ्या प्रमाणात प्रेम केलं आणि अजूनही आमच्या काही मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत, त्याही ते नक्कीच संचालक मंडळ पूर्ण करेल। त्यांनी गेल्या 3-3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा किंवा केलेलं कामकाज हे सभासदांना पुढे मांडण्याचं काम आज केलं आणि अतिशय चांगलं असं काम ते या ठिकाणी संचालक म्हणून करतात। प्रत्येक संचालक ज्यावेळेस संचालक असतो तो त्यावेळेस प्रगती करण्याचा, त्या संस्थेचं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मागचे होते कसे होते नव्हते अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे। जेही येतात मग तो नगरपालिकेच्या एखाद्या वार्डात निवडून जरी आला तरी तो दिवाबत्ती करण्याचं काम करतो।
मागच्याही संचालकांनी अतिशय त्यांच्या कारकिर्दीत चांगलं असं काम या ठिकाणी केलं. आणि त्याही काळामध्ये बरंच प्रगतीची कामं या ठिकाणी झालीत. नवीन नवीन शाखा काढल्यात, हायस्कूल काढले, अशी बरीच कामं केली. आम्ही दोन्ही अतिशय भरीव असं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत चांगली आहे. संचालक मंडळ नव्हे तर कोणीही भेटलं आणि कुठलीही समस्या त्यांना जर सांगितली तर त्यातनं त्यांनी सोडवणूक केलेली आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अनेक या रूपानं चांगले असे संचालक आपल्याला आता लाभलेले आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांच्या उपस्थितांना आणि यांना सगळ्यांना केलेलं जे काम आहे या संचालक मंडळाने त्यांना धन्यवाद देतो. तर हे सातत्याने